नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याची मटरी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी हा दुधी भोपळा घेतलेला आहे. अर्धा मी वापरला आहे, अर्धा आता आहे शिल्लक. हे साईडचं काढते, काढून टाकते. दुधी भोपळा कडवा आहे का बघायचं आणि मगच घ्यायचा. जे सालं काढून घेते मी आता. सालं काढून खिसून घ्यायचं. आता खिसून घेऊया. सालं काढलेले आहे. हे बी घ्यायचं नाही आपल्याला. बी न घेता असं साईडनं खिसून घ्यायचं. असं असं करत खिसून घ्यायचं असं. खिसून झालेलं आहे. हे बिया लागले वरती. थोडासा जुनवट आहे त्यामुळे मी हे घेतलेलं नाही आहे. कवळा असला तर छानच आहे. खिसून घेतलेलं आहे. आता हे एवढा खिस झालाय. आता ह्याच्यात बसल एवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. थोडंसं अर्धी वाटी डाळीचं पीठ घालूया. धने पावडर, जिरे पावडर घालायची चमचाभर. ओवा घालायचा. हातावर जरा चोळून घालायचा हा ओवा. थोडेसे चिली फ्लेक्स घालूया. असतील तर घाला, नसतील तर चालते. आपल्याला याच्यात तिखट पण घालायचं आहे. तिखट 2 चमचे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. मीठ चवीनुसार. हळद आणि हिंग घालायची. हिंग घालायचा. हे मिक्स करून घ्यायचं. दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे ह्याच्यात बसल एवढंच आपल्याला. आता थोडंसं डाळीचं पीठ घातले, बाकीचं सगळं आपल्याला ह्याचं तांदळाचं पीठ घालायचं आहे. लागल तसं घालायचं, एकदम पण घालायचं नाही, कारण पाण्याचा वापर करायचा नाही आहे. असं मळून घ्यायचं. अजून थोडंसं घालते मी. असं गोळा ठेवूया आणि वर एक कागद घालायचा, त्याला पण तेल लावले आणि असं दाबायचं. पातळ व्हायला पाहिजे आणि मंद गॅसवर तळून घ्यायचं.
हे अशा पद्धतीनं तळून घ्यायचं. मंद गॅसवर तळायचं एकदम खरपूस. वेळ लागते जरा तळायला. लालसर कलर येईपर्यंत एकदम तळून घ्यायचं. मी दुसरं करते तोपर्यंत. दाबून घ्यायचं छानपैकी. पातळ झालं तर ते जरासं चांगलं होते. हे तळायला लागले बघा. अशा कलरवर काढायचं. तर हे काढून घेऊया आपण. दुसरं टाकते. ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या मटरी करून घेते. ही आपली दुधी भोपळ्याची मटरी तयार झाली बघा. एकदम पातळ करायला लागते म्हणजे ते कुडकुडीत होते. एक तोडून दाखवते मी. हो, खाऊन पण दाखवते तुम्हाला मी. एकदम छान, टेस्ट पण मस्त झाल्या, कुरकुरीत झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची मठरी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.